कोल्हार खुर्दमध्ये शोककळा. शेततळ्यात पडून तरुणाचा अंत. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. कहार वस्तीजवळील एका शेततळ्यात पडून एका 35 ते 40 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. नेमकी काय आहे ही घटना? पाहुयात सविस्तर. कोल्हार खुर्द येथील कहार वस्ती परिसरात राहणारे लक्ष्मण सूर्यवंशी, वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मण सूर्यवंशी हे आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्याकडे गेले होते. मात्र तिथे त्यांचा पाय घसरल्याने किंवा अन्य काही कारणाने ते खोल पाण्यात पडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आसपास कोणीही नसल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेततळ्यात एक मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना आढळला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या अशा अकाली निधनामुळे सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक तरुण आणि कष्टाळू व्यक्ती गमावल्याने संपूर्ण कोल्हार खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुरी पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. झुंजार न्यूजसाठी झरेकाठी प्रतिनिधी. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.